नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सोयाबीन व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2023च्या सोयाबीन व कापूस येत्या 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे. तर आपण पाहूयात. 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असे एकूण 4,194 कोटी रुपये सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त किती अनुदान मिळणार या संदर्भात माहिती पाहूया. तर राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याबाबत कार्यपद्धती नुकतीच निश्चित केली. म्हणजेच एका शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 5,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तर ह्याबाबतचा GR मागे आला होता आणि ह्या GRची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो तेथे जाऊन चेक करू शकता. म्हणजेच आता सपोज एका शेतकऱ्याच्या नावावरती जर 2 हेक्टर सोयाबीन आणि 2 हेक्टर कापूस क्षेत्र असेल तर एकूण 4 हेक्टर क्षेत्र झाले. तर मग या 4 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत एकूण क्षेत्रासाठी 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे 4 हेक्टर आणि 4 हेक्टर जर झालं क्षेत्र तर 5,000 रुपये इतके, म्हणजे 4 गुणिले 5 म्हणजे 20. तर 4 हेक्टर जर क्षेत्र असेल तर 20,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. म्हणजेच की लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना 15,000 रुपये, तर 1 हेक्टर सोयाबीन आणि 1 हेक्टर कापूस असेल तर 10,000 रुपये अनुदान देण्याबाबत शासन निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती शासनाने 30 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती, पण तरीही अडचणी कायम आहेत. 30 ऑगस्ट रोजी GR आलेला होता. आता तरीही अडचणी कायम आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांचे नावं जे आहेत त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. काही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीवरती सोयाबीन कापूस पिकाची नोंद केली नव्हती. तर अशा प्रकारच्या काही अडचणी आहेत. तरी कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या 10 सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे आता हे फायनली जे अनुदान येणार आहे ते 10 सप्टेंबरपासून येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. ते ऑनलाईन येणार आहे, ते DBTद्वारे येणार आहे. तर ही होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.